नमस्ते. मी संध्या भावे. आज आपण रामायणामधला चौथा भाग पाहणार आहोत. तिसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की प्रभू रामचंद्रांनी जे शिवधनुष्य आहे ते पेललं आहे, मोडलं आहे आणि त्यांनी तो पण जिंकला आहे. आणि पण जिंकल्यानंतर तरीही ते म्हणतात, जरीही मी पण जिंकला आहे तरी पण जर सीता या लग्नासाठी तयार असेल तरच मी तिच्याशी लग्न करणार आहे. मी जरी पण जिंकला त्याचा अर्थ असा नाही की तिने माझ्याशी बळजबरीने लग्न करावं. असे हे आपले रामराय कसे होते तर अतिशय समजूतदार, संस्कारी असे होते. आणि त्याप्रमाणे जानकीला तर खूपच आनंद झालेला आहे की तिच्या मनाप्रमाणे झालेला आहे. तिने रामरायांनी हा पण जिंकलेला आहे आणि ती पण आनंदी होते आणि ती आनंदाने होकार देते आणि अशा प्रकारे त्या दोघांचं लग्न ठरलेलं आहे. तर आता ही जानकी असते बरं कोण? ही जानकी जी आहे ही जनक राजाची मुलगी जानकी. हा जनक राजा अतिशय धर्मनिष्ठ असतो, यज्ञ कर्म करणारा असतो. एके दिवशी काय होतं तर त्याला यज्ञ करायचा असतो आणि ज्या भागामध्ये यज्ञ करायचा आहे तो भाग राजाने स्वतः नांगरायचा असतो. याप्रमाणे तो नांगर घेऊन ती जमीन स्वतः नांगरत असतो आणि ती नांगरता काय होतं तर त्या नांगराच्या फाळाला खडखड असा आवाज येतो. तो पाहतो तर तिथं मोठी एक पेटी किंवा संदूक असते. ती तो उचलतो आणि ते उचलल्यानंतर त्यात पाहतो तर अतिशय सुंदर अशी बालिका त्याच्यामध्ये असते. त्याला खूप आनंद होतो, जणू काही परमेश्वराने तीच आपल्याला दिलेली आहे असं समजतो आणि ती बालिकांना तो जवळ घेतो आणि स्वतःच्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ करतो. ती ही सीता. नांगराचा जो फाळ असतो त्याच्या पुढे जे लोखंडाची पट्टी असते तिला सीत असं म्हणतात. त्याचा ते लागून तिला सापडलेली आहे म्हणून तिचं नाव सीता. त्याचप्रमाणे जनक राजाची मुलगी म्हणून तिचं नाव जानकी. नाही तर विदेह राज्याची ही कन्या म्हणून तिचं नाव वैदेही आणि मिथिला नगरीची ही कन्या म्हणून तिचं नाव मैथिली. असं जानकीच्या हे 4 नाव आहे: सीता, जानकी, वैदेही आणि मैथिली. अशी ही जनक राजाची हे तिची ही मुलगी. आणि जनक राजाला सुद्धा खूप आनंद होतो की आपली मुलगी अतिशय पराक्रमी, हुशार, कर्तृत्ववान, शालीन, संस्कारिक अशा मुलाबरोबर आणि जो पराक्रमी राजा आहे अशा बरोबर तिचं लग्न होत आहे हे पाहून त्याला खूप आनंद होतो. आणि मग आता लग्नाची सगळी लगबग तयार झालेली आहे. अयोध्येला निरोप पाठवलेला आहे की तुम्ही वऱ्हाड घेऊन इकडे या. इकडे दशरथ राजाला खूप आनंद होतो. आपल्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे म्हटल्यानंतर त्याला अतिशय आनंद होतो आणि तो मग सगळं वऱ्हाड घेऊन इकडे येत आहे आणि त्यांच्याबरोबर वशिष्ठ ऋषी सुद्धा आलेले आहेत. मग सगळं वऱ्हाड हे जनक राजाच्या राज्यामध्ये येतं आणि आल्यानंतर त्यांची अतिशय छान ठेप ठेवली जाते. नंतर दोघं सगळे राजे एकत्र बसतात, त्यांची चर्चा होते आणि नंतर वशिष्ठ ऋषी म्हणतात की आपण ह्या दोघांचं काय करू, पत्रिकाचे गुण जमतात आहेत की नाही ते पाहू. आणि त्याप्रमाणे त्यांच्या दोघांची ही पत्रिका मांडली जाते. त्याप्रमाणे त्यांचे चांगले गुण जमलेले असतात आणि त्याप्रमाणे त्यानंतर काय होतं, त्यांचं लग्न यात व्यवस्थित अशी लग्नाची तारीख, मुहूर्त काढला जातो, तारीख काढली जाते आणि त्याप्रमाणे त्यांचं लग्न करायचं ठरलं जातं. हे लग्न केल्यानंतर राजा दशरथ राजाला जनक राजा विनंती करतो की माझी दुसरी पण मुलगी आहे, तिचं नाव उर्मिला, ती मी ह्या लक्ष्मणाला द्यायला तयार आहे. असं म्हटल्यानंतर दशरथ राजाला अजून आनंद होतो. एकाबरोबर दुसऱ्याही मुलाचं लग्न होत असतं. त्याचप्रमाणे जनक राजाचा भाऊ हा कुशध्वज, यालाही 2 मुली असतात. एकीचं नाव असतं मांडवी आणि दुसरीचं नाव असतं श्रुतिकीर्ती. तोही म्हणतो माझ्या ह्या दोन्ही मुली, तुमचे उर्वरित जे 2 मुलं आहे भरत आणि शत्रुघ्न, यांना मी देण्यासाठी तयार आहे. म्हणजे दशरथ राजाचे 4 पुत्र आणि जनक राजाचे 2 मुली, त्याच्या भावाच्या 2 मुलाच्या 4 मुली, ह्या चौघांचंही लग्न ठरलेलं असतं. प्रभू रामचंद्रांचं जानकी बरोबर,
लक्ष्मणाचं उर्मिलाबरोबर, भरताचं मांडवीबरोबर आणि शत्रुघ्नाचं श्रुतिकीर्तीबरोबर हे लग्न ठरतं. आणि नंतर अतिशय धामधुमीत, अतिशय धूमधडाक्यात, आनंदाने, प्रेमाने असं काय होतं, ह्या सगळ्या चारही मुलींचं लग्न केलं जातं. जनक राजा तसा खूप खुश असतो की चारही मुली आपल्या चांगल्या स्वग्रही सुस्थळी पडलेल्या आहेत असं त्यांना वाटतं आणि आता आपापल्या घरी चाललेल्या आहेत. आणि पण जी काही असते तो त्यांना काय देतो, आपल्या जावयाला खूप धन दौलत देतो, घोडे देतो, हत्ती देतो, सोनं नाणं रत्न सैन्य सगळं काही त्याला अंधनामध्ये दिलं जातं. आणि सगळं देऊन आता त्यांना शेवटी त्यांची बिदागीची वेळ येते. आणि ही जी गोष्ट असते ही प्रत्येक वडिलांना अतिशय वेदना देणारी असते. तेव्हा तो म्हणतो की म्हणे आता जरी म्हणे माझ्या ह्या चारही मुली, माझ्या मुली ह्या माझा जीव की प्राण आहेत, माझ्या हृदयाचा ते तुकडा आहेत आणि मला अतिशय प्रिय अशा या मुली आहेत, या मी आज तुम्हाला दिलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा अतिशय काय करा, त्यांना प्रेमाने सांभाळा, त्यांचा पण तुम्ही चांगला सांभाळ करा असं म्हणून तो दशरथ राजाचे पाय धरायला लागतो. आणि पाय धरायला लागल्यानंतर दशरथ राजा त्यांना उठवतो, म्हणतो असं काय करताय म्हणे, तुम्ही तर दाता आहात म्हणे, तुम्ही मला दिल्या दानामध्ये मी दिलेले आहेत, मी याचक आहे, तुम्ही दाता आहात आणि नेहमी दाता असणाऱ्यांनी कधी पाया नसतं पडायचं म्हणे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही थोर आहात, श्रेष्ठ आहात, तुम्ही तुमच्या चारही मुली इतक्या प्रेमळ संस्कारी गुणी मुली मला सुना म्हणून लाभलेल्या आहेत, तुम्ही मुली माझ्या घरी सुना म्हणून येणार आहेत, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यांचा अतिशय प्रेमाने जशा त्या इथं लाडाकोडात वाढलेल्या आहेत तशाच त्या माझ्याही घरी वाढतील, तुम्ही अगदी बिनधास्त राहा, काहीही काळजी करू नका असं त्यांना तो वचन देतो. आणि वचन दिल्यानंतर त्या सगळेजण आता निघायला निघालेत. वराड आता सगळं अयोध्येकडे जायला निघालंय. जाता 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 काय होतं तर रस्त्यामध्ये दशरथ राजाचा उजवा डोळा लावायला लागतो आणि त्याला भीती वाटायला लागते. हे काय म्हणे, काय विघ्न वाढून ठेवले आपल्या पुढे, असं का डोळा लावतोय माझा, काय घडणार आहे. असं करता करता पुढे पुढे जाता जाता त्यांना पुढे रस्त्यामध्ये परशुराम आडवे येतात. परशुराम म्हणजे कोणते, विष्णूंचा हा 6वा अवतार, रामाचा हा 7वा अवतार आहे आणि परशुराम हे 6वे अवतार असतात. ते रेणुका आणि जमदग्नी ऋषींचा मुलगा असतो. अतिशय शूर पराक्रमी असतात ते बरं का. आणि त्यांनी 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय केलेली असते. त्याचं कारण असं असतं, एकदा एक राजा आपली विराट सैन्य घेऊन ह्या जमदग्नी ऋषींच्या आश्रमामध्ये येतो आणि जमदग्नी ऋषींच्या आश्रमात तो वास्तव्याला थांबतो, काही दिवसासाठी मुक्कामी थांबतो. तेव्हा जमदग्नी ऋषी त्याला विचारतात की बाबा रे, तुझी सोय करू आम्ही, तुला काय काय हवं, काय काय नाही ते सांग, म्हणजे त्याप्रमाणे आम्ही तुझा सगळा बंदोबस्त करू. मग त्याप्रमाणे ते सांगतात, त्याप्रमाणे जमदग्नी ऋषी त्यांचं सगळं छान ठेवतात. त्यांचा नाश्ता पाणी जेवण झोपण्याची सोय सगळं 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 त्यांचं व्यवस्थित करतात. तेव्हा ह्या राजाला प्रश्न पडतो की ह्यांनी एवढी सोय कशी काय केली, याच्याकडे तर एवढी माणसं नाही, नोकर नाही, चाकर नाही, कोणीच नाही आहे, आणि तरी सुद्धा यांनी ही एवढी मोठी सोय कशी काय केलेली आहे. असं म्हटल्यानंतर ते त्याला जाऊन विचारतात जमदग्नी ऋषींना की तुम्ही एवढी मोठी सोय कशी काय केली, एवढी आमची विराट सैन्य असून त्यांचं सगळ्यांचं खाणं पिणं नीट नेटकं सगळं झालेलं आहे. तेव्हा जमदग्नी ऋषी म्हणतात की माझ्याकडं कामधेनू आहे आणि ही कामधेनू जी आहे ती काय करते तर जे मी इच्छा प्रगट करू ती सगळ्या माझ्या इच्छा काय करते पूर्ण करते. आणि त्या कामधेनूच्या साह्याने मी तुमचे सगळ्या जी काही ठेप ठेवायची आहे, बडदास्त ठेवायचा आहे, तो मी सगळा तिथं ठेवलेला आहे. असं म्हणल्यानंतर ह्या राजाला वाटतं अरे साधा हा ऋषी आणि ह्याच्याकडे ही कामधेनू आहे, खरं तर अशी कामधेनू आपल्याला पाहिजे असते, म्हणजे आपण आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकू. आणि म्हणून तो काय करतो, त्या जमदग्नी ऋषींना म्हणतो की तुमची कामधेनू मला द्या.
तेव्हा ते म्हणतात की नाही नाही म्हणे, अशा प्रकारची कामधेनू मी तुम्हाला देऊ शकत नाही, मला ती इंद्राने दिलेली आहे, त्यामुळे मी ती कोणालाही देऊ शकत नाही. असं म्हटल्यानंतर ती कामधेनू ते बळच घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. पण जमदग्नी ऋषी काय करतात, त्यांना अटकाव करतात, विरोध करतात आणि त्याबरोबर हा जो राजा आहे तो त्यांना त्यांच्यावरती वार करतो आणि तिथं जमदग्नी ऋषी खाली पडतात. आणि तिकडून जेव्हा परशुराम येतात तेव्हा पाहतात की आपल्या वडिलांवरती असं कोणीतरी वार केलेला आहे असं म्हटल्यावर ते खूप चिडतात, संतापतात आणि पूर्ण त्यांचा पराभव करतात त्या राजाचा. आणि राजाचा पराभव केल्यानंतर मात्र ते प्रतिज्ञा करतात की ही मी पूर्ण जी पृथ्वी आहे ती पूर्ण निक्षत्रिय करेन, म्हणजे तिथं कोणी क्षत्रिय राहणार नाही. आणि अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं असतं, ही संपूर्ण पृथ्वी ही निक्षत्रिय केलेली असते. आणि असे जमदग्नी ऋषी एका क्षत्रिया पुढे आलेले असतात. त्यामुळे दशरथ राजाला खूप वाईट वाटतं, म्हणजे घाबरतो तो. वाईट वाटण्यापेक्षा तो घाबरतो की आता काय माझ्या पुढे वाढून ठेवले, आता माझ्या रामाला कोण कशाला तोंड द्यावं लागणार आहे, असं तो त्याला प्रश्न पडतो. तेव्हाच परशुराम आपले रामराया मस्त हातीवर बसून छान डौलात पुढे चाललेले असतात. तेव्हा हे परशुराम तिथे येतात आणि विचारतात, कोण रे तू? तेव्हा रामराया अतिशय लीनपणे उत्तर देतात की या देहाला राम असं म्हणतात. ते म्हणतात, तू कोण राम? मी तर इथं परशुराम आहे, तू कोण राम? तेव्हा ते म्हणतात की अयोध्येचा राजा दशरथ याचा पुत्र मी राम, असं सांगितलं जातं. आणि तेही अतिशय लीनपणे सांगतात. असं म्हटल्यानंतर हा हा म्हणे, तूच का तो त्याने आत्ता जो जनक राजाचा पण मोडला आहे तोच का? तेव्हा तेही म्हणतात, हो तोच मी राम, की जे मी धनुष्यबाण मोडलंय. तेव्हा त्यात हा काही पोठा पराक्रम केलेला नाहीये म्हणे, तू ते धनुष्य मोडले ते सगळं जुनं झालेलं होतं, गंजलेलं होतं, झिजलेलं होतं. ते धनुष्य मोडणं म्हणजे काही फार मोठा पराक्रम नाहीये म्हणे तुझा. तेव्हा रामराया काहीही बोलत नाही, ते शांतपणे खाली मान घालून तिथे उभे राहतात. आणि तेव्हा तेव्हा हा परशुराम म्हणतात, तू जर खरा पराक्रमी असशील तर माझ्याजवळ असलेलं जे धनुष्य आहे ते धनुष्य तू मोडून दाखव, तर मी तुला खरा पराक्रमी समजवेल. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात, जशी तुमची आज्ञा. आणि खरं त्यांच्या नम्रतेमुळे, त्यांच्या लीनतेमुळे ह्या ज्या परशुरामाचा राग जो आहे तो हळूहळू निवळतच चाललेला असतो. आणि मग ते त्यांचं धनुष्य हे रामाकडे देतात आणि राम त्याला सहजपणे प्रत्यंचा लावतात. आणि ते लावल्यानंतर या परशुरामांना खूप आनंद होतो. तो म्हणतो, आता मला कळलंय की ही जी पृथ्वी आहे या क्षत्रियाकडे ती सुरक्षित आहे, असं म्हणतात. आणि म्हणतात की म्हणे, ठीक आहे, मी तुझं जे काही वर्चस्व आहे ते मी सिद्ध, तू पराक्रमी आहे हे मी मान्य केलेलं आहे. तर म्हणे, पण प्रभू रामचंद्र म्हणतात, मी जो आत्ता जो प्रत्यंचराला बाण लावला आहे तो आता कुठे सोडू म्हणे मी? तेव्हा ते म्हणतात की तो आता या दिशेला सोडव, म्हणजे त्यामुळे माझ्यामधला जो अहंकार आहे तो मात्र त्यामुळे नाहीसा होईल. असं म्हणून तो बाण ते सोडतात आणि प्रभू रामचंद्रांना आशीर्वाद देतात आणि जे परशुराम आहेत ते निघून जातात. आणि मग अशा प्रकारे राम आपलं सगळं जे वराड आहे ते सगळं वराड घेऊन आता पुढे 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 निघालेला आहे. म्हणजे राम कसे आहेत पहा, राम हे उत्तम मर्यादित पुरुषोत्तम आहेत. म्हणजे पुरुषोत्तम आहेत, म्हणजे कसे हुशार आहेत, ज्ञानसंपन्न आहे, पराक्रमी आहे, सगळे आहेत, त्यांच्यामध्ये गुणी आहेत सगळे. पण त्याबरोबर त्यांच्या काही मर्यादा पण आहेत, ते लीन पण आहेत, ते आज्ञाधारक आहेत, ते कोणाचंही मन दुखवत नाहीयेत, ते एकवचनी आहेत, दिलेलं वचन ते पूर्ण करणारे आहेत. असे हे राम आहेत. म्हणजे मर्यादित पुरुषोत्तम ही त्यांना पदवी अगदी तंतोतंत लागू पडते. आणि अशा प्रकारे हे रामराया आता अयोध्या नगरीमध्ये आलेले आहेत. अयोध्या नगरीमध्ये तर ही सगळी जनता असते अयोध्येची, ती अतिशय आनंदी झालेली असते. खूप त्यांना खूप खूप आनंद झालेला असतो.
आणि ह्या राजाच्या सारी सुनांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले असतात. गुढ्या तोरणं उभारली असतात, रांगोळ्या काढलेल्या असतात, सगळीकडे सजावट केली असते, रोषणाई केलेली असते आणि सगळेजण हातामध्ये पंचारती घेऊन या चारही भावंडांचं आणि त्यांच्या होणाऱ्या नववधूंचं स्वागतासाठी तयार असतात. आणि अशा वेळेस ते सगळेजण आपल्या राज्यात प्रवेश करतात. सगळी जनता त्यांचं काय करते, स्वागत आनंदाने स्वागत करते आणि प्रत्येकजण त्यांना काय काय करते, एक भेटवस्तू देते. आणि भेटवस्तू काय असते माहिती आहे का, प्रत्येकजण काय करतो की आपण आपल्या हाताने तयार केलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या ह्या रामरायांना देण्याचा प्रयत्न करतो. जर कोणी सुतार काम असेल तर त्यांनी छान लाकडी वस्तू तयार केली असेल ते देतात. कोणी सोनार असेल त्याने चांगले सुवर्ण अलंकार केले असतील तो त्यांना भेट देतोय. कोणी माळी असेल तर चांगली त्यांनी पुष्परचना केलेली असेल, पुच्छपुच्छ केले असतील ते त्यांना देतो. अशा प्रकारे ज्याच्याकडे जी जी कला आहे, जे जे कौशल्य आहे, त्या कौशल्याने स्वतःच्या हाताने तयार केलेली वस्तू हे प्रभू रामचंद्रांना भेट म्हणून दिले जातात. आणि मग सगळ्या प्रकारे छान स्वागत केल्यानंतर या चारही राण्या ज्या आहेत ते ह्या अयोध्या नगरीमध्ये येतात. आणि अयोध्या नगरीमध्ये आल्यानंतर काय करतात तर ह्या चारही आपापल्या कक्षेमध्ये त्या जातात. तेव्हा दशरथ राजा आपल्या तिन्ही राण्यांना आपल्या बोलवतो आणि तिन्ही राण्यांना सांगतो, आता म्हणे तुमची इथून पुढे जबाबदारी वाढली आहे. आपल्याकडे ज्या आपल्या 4 कुलवधू आलेल्या आहेत, नववधू आलेल्या आहेत, त्या आपल्या मुलीच आहेत आणि त्यांची सांभाळ करण्याची जबाबदारी आता तुमच्याकडे आहे. तर त्यांचा असा सांभाळ करा की त्यांच्यावर कोणतंही दुःख संकट कधीही येणार नाही याची तुम्ही काय करा, काळजी घ्या असं ते सांगतात. कशी काळजी घ्या तर ज्याप्रमाणे आपली पापणी आपल्या डोळ्याचं रक्षण करते, म्हणजे त्याच्यावर काही त्रास होण्याच्या आधीच पापणी मिटली जाते आणि डोळ्याचं संरक्षण होतं, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या नववधूंचं कुलवधूंचं काय करा, संरक्षण करा. त्यांच्यावर कुठल्याही दुःखाचा संकटाचा त्यांना वाराही लागणार नाही अशा पद्धतीने काय करा, त्यांचा सांभाळ करा. आणि त्याही त्याप्रमाणे होकार देतात. आणि आता सगळी अयोध्यामध्ये जे ते आपापल्या कामाला लागलेलं असतं. प्रत्येकजण आपले जे काही दैनंदिन व्यवहार आहेत ते आपापल्या परीने करत असतात. आणि त्याच वेळेस आपले हे 2 भरत आणि शत्रुघ्न हे त्यांच्या आजोळी निघून गेलेले असतात. मामाबरोबर त्यांच्या आजोळी निघून गेलेले असतात. आणि आता राज्यामध्ये फक्त राम आणि लक्ष्मण असतात. आता त्यांची छान दिनचर्या सुरू झालेली असतात. त्यांची काय करतात ते, सकाळी उठायचं, योगाभ्यास करायचा. तेव्हा सुद्धा योगाभ्यास होता. आपल्याला माहिती आहे वशिष्ठ ऋषीने त्यांना योगाभ्यास शिकवला होता. त्याचप्रमाणे स्नान करायचं, देवपूजा करायची, आईवडिलांचे गुरुजनांचे आशीर्वाद घ्यायचे, त्याच्यानंतर आपलं धर्माचं शास्त्राचं अध्ययन करायचं, त्याच्याप्रमाणे राज्यकारभारामध्ये लक्ष घालायचं. त्याचप्रमाणे आपल्या राज्यामध्ये फिरायचं, त्याच्यात आपल्या प्रजेशी संवाद साधायचा, त्यांची सुखदुःख समजून घ्यायचे, त्याचप्रमाणे युद्धनीती राजकारण समजून घ्यायचं. याप्रमाणे ते सगळेजण आपले दैनंदिन व्यवहार करत असतात. आणि सीता आणि उर्मिलासुद्धा आपापल्याप्रमाणे आपल्या ह्या काय करत असते, काम करत असतात. योगाभ्यास करायची, सासू-सासऱ्यांची सेवा करायची, अतिथी धर्म पती धर्म पाळायचा. याप्रमाणे तिथं काय चाललेलं असतं, छान प्रकारे त्यांचं दैनंदिन जीवन चाललेलं असतं. त्याच वेळेस ह्या राज्यामध्ये अयोध्येमध्ये काय होतं तर एक असं छोटासा फ्रॉड म्हणता येईल त्याला, असं घडतं. हा त्याच्यावर आपण पाहिला, अयोध्या नगरी कशी आहे, संपन्न आहे, खूप म्हणजे धनधान्याने परिपूर्ण अशी अयोध्या नगरी आहे. पण एकाएकी त्या अश्वशाळेमध्ये जे काही घोडे जे होते ते घोडे दुबळे व्हायला लागतात, अशक्त व्हायला लागतात. काही घोड्यांना तर काय आजारी पडायला लागतात. राजाला कळायलाच लागणं, ही तर आमची संपत्ती आहे. आपल्या जे युद्ध सामुग्री त्यावेळेस युद्ध ही घोड्यावरूनच केला पाहिजे. त्यामुळे घोडे कसे पाहिजेत, दणकट पाहिजेत, बळकट पाहिजेत. त्याप्रमाणे आता हे घोडे आपले असे का बरं व्हायला लागलेत, असे दुबळे का व्हायला लागले आहेत. आणि मग ते करता करता त्यांच्याकडे एक लक्षात येतं की
चौकशी करायला लागतात, तेव्हा त्या वेळा कळतं त्या अश्वशाळेचा जो कोणी अधिकारी आहे तो काय करतोय की शेजारच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला आहे आणि दुष्काळ पडल्यानंतर काय होतंय, तिथले घोड्यांना खायला नाहीये, ते घोडे तिथले मरायला लागलेत. त्यामुळे काय करतात, तो राजा ह्या अश्वचा जो मालक असतो, अश्वच्या शाळेचा जो अधिकारी असतो त्याच्याशी संबंध ठेवतो आणि तो म्हणतो की मला तुझ्याकडचा जोरा थोडा चारा जो आहे तो इकडं पाठवत जा. आणि हा जो जो आहे तो काय करतो, कोणालाही राजाला वगैरे न विचारता आपल्या श्वानला जो काही घोड्यांसाठी येतं, खाद्य येतं, ते खाद्य काय करतो दुसऱ्या राज्यात पाठवायला लागतो. आणि त्यामुळे आपले घोडे काय होतात, आजारी पडू लागलेले असतात. ही गोष्ट जेव्हा राजाला कळते तेव्हा राजा अतिशय चिडतो, संतापतो आणि काय करतो, तो जो अश्वाचा जो अधिकारी आहे त्याला शिक्षा करतो. काय शिक्षा करतो की त्याने राज्याच्या बाहेर जायचं आहे आणि राज्याच्या बाहेर जाऊन काय करायचं आहे, राज्यात राहायचं नाही तर राज्याबाहेर निघून जायची शिक्षा करतो. हे कळल्यानंतर राया तिथून पाहत असतात की हे काय बरं शिक्षा केलेली आहे. तर राज्यकारभारात त्यांचं लक्ष असतं. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची नाराजी येते. म्हणतात अशी शिक्षा द्यायला नको होती तातांनी. मग असा मनात विचार करतात, बोलत ते नाहीच काही. पण जेव्हा दशरथ राजाच्या लक्षात येतं की रामराया जर दुःखी झाला ही शिक्षा ऐकून, काय बरं कारण असेल ते, तेव्हा ते जातात आणि त्याला विचारतात, बाळा रे काय झालं म्हणे, तुला काय बरं, तू का दुःखी झालाय, तू का नाराज झालायस. तेव्हा ते म्हणतात, तात तुम्ही जी ती शिक्षा दिली आहे ना ती मला काही आवडली नाहीये. ते म्हणतात का बरं नाही आवडली म्हणे, त्यांनी जर आपल्याला फसवलंय, त्याने जर घोटाळा केला आहे, त्याने एक प्रकारचा फ्रॉडच केलेला आहे, मग त्याला आपण अशी शिक्षा द्यायलाच हवी ना. तेव्हा ते म्हणतात बरोबर आहे, त्याला शिक्षाही मिळायलाच हवी म्हणे, पण त्याला राज्य सोडून द्यायची शिक्षा नको होती म्हणे. तेव्हा राजा म्हणतात का बरं, म्हणे तो आपल्या राज्यातला एक मोठा अधिकारी आहे, त्यामुळे त्याला आपल्या राज्यातल्या अनेक गोष्टी, बारीक सारीक गोष्टी, खाच खळगा कुपितं, त्याला सगळी काही माहिती आहे. तो जेव्हा जर दुसऱ्या राज्यात जाईल आणि तिथं जेव्हा ही गोष्ट सांगेल तेव्हा काय होणार आहे, तर आपलं गुपित, आपलं जी गुप्त माहिती ही दुसऱ्या राज्याला कळेल आणि त्यामुळे आपल्याला संकट येण्याची शक्यता आहे, असं तो राजाला सांगतो. तेव्हा दशरथ राजाला त्यांची चूक कळते आणि मग ते विचार करतात की खरंच आता आपला रामा कसा झालाय, मोठा झाला आहे. नुसताच मोठा झाला नाहीये तर तो विचारी झालेला आहे आणि तो देश, आपल्या राज्याचा कारभार काढण्यासाठी सक्षम झालेला आहे. तर आता आपण त्याचा राज्याभिषेक करायला काही हरकत नाही, आता त्याच्या हाती आपला राज्य सोपवायला काहीही हरकत नाही, असं त्यांची खात्री वाटते. आणि ते लगेच ठरवतात की आता आपण आपल्या रामाचा राज्याभिषेक करूया. आणि मग ते काय करतात, तर आपल्या वसिष्ठ ऋषींना आमंत्रण देतात आणि ते आल्यानंतर त्यांना सांगतात की अगदी जवळचा लवकरातला लवकर असा मुहूर्त काढा आणि त्या मुहूर्तावरती आपण आपल्या रामरायांचा काय करू, राज्याभिषेक करू. मग वसिष्ठ ऋषी काय करतात, ते पंचांग वगैरे घेऊन बसतात, सगळीकडे पाहतात आणि पाहिल्यानंतर काय करतात, ते सांगतात की उद्याचाच मुहूर्त आहे म्हणे. राजा म्हणतो काही हरकत नाहीये म्हणे, उद्याचा तर उद्याचा मुहूर्त. ते राजा असतात, त्यांना काही तयारी करायला आपल्यासारखा वेळ नाही लागणार. त्यांच्याबरोबर भरपूर लोक आहेत, त्यांच्याकडे सगळी प्रजा आहे, दास आहेत, नोकर आहेत, चाकर आहेत, त्यामुळे ते तयार होतात आणि सगळीकडे लगेच त्यांनी काय करतात, भराभरा आज्ञा दिल्या जातात आणि सगळे लोक कामाला लागतात. पण त्याच वेळेस ते काय करतात, रामरायांना जवळ बोलवतात आणि सांगतात, जशी आपली मुलगी जर सासरी जायला निघाली तर आई तिला काय सांगते, समजुतीच्या 4 गोष्टी सांगते की तू दुसऱ्याच्या घरात जाणार आहे, त्यांना समजून घे, त्यांची मनं समजून घे, त्यांना असं इथल्यासारखं अवखळ वागू नकोस, या प्रकारचे ज्याप्रमाणे सूचना देत असते तशीच आपले दशरथ राजा हे आपल्या रामरायांना काय काय सूचना देतोय. त्या काय सूचना देतात, तू काम आणि क्रोध यासारख्या विकारांवर, इंद्रियांवर तू काय कर, विजय मिळव, असं पहिल्यांदा सांगतात. नंतर काय सांगतात की तू प्रजेशी न्यायाने वाग, सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारे तू वाग आणि कोणावरही अन्याय होणार नाही
याची तू काळजी घे. त्याचप्रमाणे प्रजा ही तुझी शक्ती आहे, ताकद आहे, त्याप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार कर. त्याचप्रमाणे आपल्या राज्याचा जो खजिना आहे तो जनतेसाठी आहे, राजाच्या उपभोगासाठी नाही आहे. तर त्याचा जो विनियोग आहे तो प्रजाच्या कल्याणासाठी कर. त्याचप्रमाणे शत्रू कोण याची तू पारख कर. आपल्या अंतर्गत शत्रू, बाह्य शत्रू यांना सुद्धा तू ओळखायला शिक. अशा प्रकारचे सगळ्या सूचना हे रामरायांना दिल्या जातात. आणि त्याप्रमाणे सगळीकडे छान, आता उद्याच आपला राज्याभिषेक होणार आहे म्हटल्यानंतर सगळीकडं खूप छान सगळी तयारी चाललेली असते. मग तयारी चालताना सगळीकडं रामराया जातात आणि आपल्या आईला सांगतात, कौसल्य मातेला सांगतात, तिच्या पाया पडतात, नमस्कार करतात आणि तिला म्हणतात, आई माझा उद्या राज्याभिषेक होणार आहे. असं सांगितल्यानंतर कौसल्याला खूप खूप आनंद होतो. ती म्हणते, खरंच खरंच उद्या माझा राज्याभिषेक होणार आहे. असं म्हणल्यानंतर ती त्याला आपल्या पोटाशी जवळ घेते, त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि आज माझं किती दिवसांनी माझं स्वप्न आज पूर्ण होत आहे. माझा मुलगा आज खऱ्या अर्थाने राजा होणार आहे आणि मी राजमाता होणार आहे. आणि ती म्हणते की कोणाशीही नजर लावू नये, कोणतंही विघ्न याच्यामध्ये येऊ नये. त्यामुळे ती म्हणते की मी आता काय करते तर देवपूजा करते, रात्रभर देवाचा जप करते. हे परमेश्वरा, माझ्या ह्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा आणू नको आणि निर्विघ्नपणे हे कार्य पूर्ण पाड. आणि मग ती आपल्या दासींना सांगते की जा म्हणे माझ्या सगळं पूजेचं साहित्य घेऊन ये. आणि त्याप्रमाणे ती दासी जाते आणि सगळं पूजेचं साहित्य ती घेऊन येते. आणि हे पूजेचं साहित्य घेऊन येताना तिकडे काय होतं तर कैकेयीची दासी मंथरा हे पाहते की कौसल्या राणीची दासी पूजेचं साहित्य घेऊन चाललेली आहे. तेव्हा ती तिला हटकते आणि विचारते, का गं म्हणे एवढ्या रात्री कुठली पूजा चालली आहे म्हणे, एवढं साहित्य घेऊन तू कुठे चाललेली आहेस तू अशी उलगबगीने. तेव्हा ती म्हणते, अहो तुम्हाला माहिती नाही का, उद्या आपल्या प्रभू रामचंद्रांचा काय आहे राज्याभिषेक होणार आहे आणि त्या राज्याभिषेकेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. तो सगळा राज्याभिषेक अतिशय निर्विघ्नपणे पार पाडावा म्हणून काय करणार आहे, कौसल्या माता रात्रभर पूजा करणार आहे. म्हणून मी काय करते, हे पूजेचं साहित्य घेऊन मी तिकडं चाललेले आहे असं ती त्यांना सांगते. असं म्हटल्यानंतर मंत्राला आश्चर्य वाटतं, अरे आपल्याला कसं काय कळलं नाही की उद्या रामाचा अभिषेक आहे म्हणून. आणि ती धावत 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 कैकेयी महालामध्ये येते आणि कैकेयीला विचारते, अगं तुला कळलं का, काय कळलं का तुला काय आहे ते. कैकेयी म्हणते, काय कळायचंय, काय कळायला हवंय मला. ती म्हणते, तो अगं तुला माहित आहे का, अगं उद्या रामांचा राज्याभिषेक होणार आहे. असं म्हटल्यानंतर कैकेयीला खूप आनंद होतो. ती म्हणते, हो का म्हणे, माझा राम राजा होणार आहे, अरे वा म्हणे, किती आनंदाची बातमी आहे म्हणे. असं म्हणते आणि तिच्या हातातले कंकण काढून त्या कोणाला देते, मंथराला देते. आता ही कैकेयी कोण असते बरं, हे तुम्हाला मी आधी सांगते. ही कैकेयी आपल्याला माहिती आहे की दशरथ राजाची अतिशय आवडती राणी असते. पण ती कोण असते तर अश्वपती राजा याची ती मुलगी असते. आणि कैकेयी ना त्याचं नाव, त्याची ही मुलगी, तिचं नाव कैकेयी. अतिशय हुशार असते, गुणी असते आणि मुख्य म्हणजे खूप देखणी असते, रूपवती असते. तिला काय काय येत असतं, तिला सारथ्य करता येतं, तिला राजनीती माहिती असते, तिला राजकारभार माहिती असतो, तिला आयुर्वेदिक औषधांचं ज्ञान असतं, ती रूपवान असतेच असते आणि तिला सगळ्या गोष्टीमध्ये ती कशी अशी निपुण असते. आणि ह्या राजाची ती अतिशय आवडीची काय असते, मुलगी असते. एकदा काय होतं म्हणे, हा दशरथ राजा जो आहे ह्या काही देशामध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर तिथलच्या राजाला, जो कैकेयी राजा अश्वपती राजा त्याला पाहतो आणि त्यांचं खूप छान स्वागत करतो. आणि स्वागत केल्यानंतर त्याचे छान बडदास्त ठेवतो त्याला आणि
त्याला सांगतो की तिथं आता तुम्ही राहा, तुम्हाला जितके दिवस राहायचंय ते. आणि त्याचा आता हा तुम्हाला माहिती आहे दशरथ राजा कसा असतो, खूप पराक्रमी असतो आणि त्याने अजय असतो, त्याने एकही युद्ध हरलेलं नसतं आणि असे सुस्वभावी असा राजा असतो तो. त्यामुळे त्याची छान बडदास्त ठेवली पाहिजे, त्याच्यात कुठेही काही कमतरता पडता कामा नये. म्हणून काय करतो, तर आपलीच मुलगी कैकेयीला सांगितलं जातं की ह्या राजाची तू काय कर, छान बडदास्त ठेव, त्याला कुठंही काही कमी पडू नको देऊ, तरी त्याला काय हवं नको ते सगळं पहा. आणि त्याप्रमाणे कैकेयी काय करते, त्याची छान बडदास्त ठेवते, कुठेही त्याला काही कमी पडू देत नाही. सगळी त्याची छान व्यवस्था केल्यानंतर दशरथ राजा इतका खुश होतो की तिच्यावरती अगदी तो भाळतो आणि ह्या अश्वपती राजाला म्हणतो, हिच्यासाठी तो मागणी घालतो. आता अश्वपती राजाला मात्र ही गोष्ट फारशी काही आवडत नाही. कारण का, तर आपली इतकी सुंदर, गुणी, हुशार, कर्तबगार मुलगी, आणि दशरथ राजाचा कसा आहे, त्याची आधीच 2 लग्न झालेली आहेत आणि तो आता थोडासा प्रौढत्वाकडे झुकलेला आहे. अशा व्यक्तीबरोबर आपल्या मुलीचं लग्न करून देणं हे त्याला जरा जड वाटत असतं. पण काय करणार ना, ह्या राजाला विरोध कसा करायचा, त्यांनी जर आपल्यावर युद्ध लादलं तर. या एकमेव भीतीपोटी तो काय करतो, तर ते आपल्या मुलीचं ह्या दशरथ राजाबरोबर लग्न करून देतो. आणि दशरथ राजाबरोबर लग्न करून दिल्यानंतर त्याची हिची जी आवडती दासी असते मंथरा, हिला घेऊन तो ह्या अयोध्ये नगरीमध्ये येतो. त्याचा इतका जीव ह्या कैकेयीवर असतो, तो आपल्या स्वतःच्या नजरेआड सुद्धा तो कधी करत नसतो. सतत तो कैकेयीच्या भोवतीच फिरत असतो. एकदा तो युद्धाला निघालेला असतो आणि युद्धाला निघता निघता काय होतो, तो युद्धाला जाता जाता ते युद्ध करताना त्याचा घोडा, जे चाक आहे, रथाचं चाक, हे जरा एका खड्ड्यामध्ये अडकतो आणि त्याचबरोबर तिकडे शत्रू पक्षाचं काय होते, बाण येतात आणि त्याचा जो सारथी असतो त्या सारथ्याला बाण लागतो आणि तो सारथी खाली पडतो आणि आता राजा संकटात सापडतो. परंतु ही जी कैकेयी बरोबर असल्याने ती काय करते, पटकन त्या सारथ्याला बाजूला घेते, सारथ्य आपल्या हातात घेते, ते जे रथाचं चाक अडकलंय ते बाजूला काढते आणि मोठ्या शिथाफीने, हुशारीने तो रथ आपल्या युद्धाभूमीपासून लांब नेते. लांब नेल्यानंतर त्याला, राजाला खूप भीती वाटलेली असते, त्याला खूप म्हणजे तो घाबरलेला असतो. त्याच्यावर थोडंसं औषध पाणी करते, त्याला सगळं करते आणि तो आता युद्ध करायला नको म्हणत असतो, घाबरलेला असतो. अशा वेळेस ती त्याच्यामध्ये त्याला सांगते, तुम्ही राजा आहात, तुम्ही पराक्रमी आहात, तू शूर आहात, वीर आहात, अजय आहात, तुम्ही कधीही युद्ध हरलेलं नाहीये आणि आता सुद्धा तुम्ही अजिबात युद्ध हरणार नाहीयेत. तुमच्या रथाचं सारथ्य मी करते, तुम्ही युद्धभूमीवर चला. म्हणून राजाच्या मनामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करून ती या राजाला घेऊन निघते, युद्धभूमीवर जाते आणि युद्धभूमीवर गेल्यानंतर राजा हे युद्ध जिंकतो. त्यामुळे राजा अतिशय खुश होतो, आनंदी होतो आणि मग ती तिला म्हणतो की तुला काय हवंय ते माग. तेव्हा ती म्हणते की मला काहीही नको, मी माझं काय, जे पत्नीचं जे माझं कर्तव्य पत्नी म्हणून ते मी माझं केलेलं आहे, मला काहीही नको. तेव्हा राजा तिला म्हणतो, नाही नाही, तुला काय हवंय ते माग, मी द्यायला तयार आहे. असं म्हटल्यानंतर ती नको नको म्हणत असते. शेवटी ती म्हणते की आत्ता तरी मला काही आठवत नाहीये, माझं राहू द्या, मला जेव्हा आठवेल तेव्हा मी तुमच्याकडून मागून घेईन. असे त्यांनी राजाकडून 2 वर घ्यायचे असतात. अशी ही कैकेयीला जेव्हा कळतं की राम आता काय होणार आहे, राजा आपला राजा होणार आहे, तेव्हा तिला आधी आनंद होतो. मग मात्र मंथरा म्हणते, अशी काय तू आनंदी होलेली आहेस म्हणे, रामा राजा होताय त्या तुला आनंद होण्यासारखा काय म्हणे. मग काही म्हणते, आनंदाची गोष्ट नाही का, जो माझ्या अंगा खांद्यावर खेळलाय, माझ्या बरोबर वाढलाय, माझ्या मुलाबरोबर वाढलेला आहे, असा मला अतिशय प्रिय असलेला जर राम जर राजा होणार असेल तर मला काय वाईट वाटणार आहे, मला काय दुःख होणार आहे. तेव्हा ती म्हणती, असं कसं म्हणे, राम राजा होणार आहे म्हणजे कौसल्या कोण होणार आहे, राजमाता होणार आहे आणि तू. असं म्हटल्यानंतर ती जरा शांत बसते. म्हणे, बघ कौसल्या राजमाता झाल्यावर बघ तुझा कसं म्हणे तुला सूड उगवेल,
तू तिला आत्तापर्यंत काय कमी त्रास दिला नाहीये, तिला कमी पाण्यात पाहिलं नाहीये, ती पण राजमाता झाली की तुझा असाच सूड घेणार आहे. तरीही काही म्हणते अजिबात नाही, माझी कौसल्य अजिबात मुळीच अशी नाहीये, तिचा स्वभाव अतिशय चांगला आहे, सरस आहे, ती असं अजिबात काहीही करणार नाहीये. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की म्हणे बघ म्हणे काय घडतंय ते. आणि मग म्हणे तुझ्या मुलाचं काय भवितव्य आहे, भरत कोण? ते म्हणे भरत काय म्हणे, रामानंतर राजा भरत होईल म्हणे. ते म्हणे असं कसं होईल म्हणे, राम जे आता राजा झालेले आहेत तर त्यांच्यानंतर त्यांची मुलंच होणार आहेत म्हणे, त्यांचा राज्यकारभार सांभाळणार आहेत. कसं काय म्हणे भरत होणार आहे, तुला तुझ्या मुलाच्या बद्दल काही भविष्य आहे की नाही म्हणे. आणि तू म्हणतेस तुझ्यावरती दशरथ राजा खूप प्रेम करतो, तर ही बातमी सुद्धा तुला सांगायला आल्या नाहीयेत. तुला एका दासीकडून कळतंय की रामाचा राज्याभिषेक होणार आहे म्हणून. असं म्हटल्यानंतर काही अतिशय दुःखी होते आणि म्हणते मग मी करू तरी काय म्हणे. ती म्हणे तू आता काय कर, त्या अंतःपुरामध्ये जा म्हणे, स्वतःचे केस मोकळे सोड, काळी वस्त्र परिधान कर आणि रडायचे तू रडण्याची ऍक्टिंग कर, नाटक कर. आणि राजा जेव्हा येईल तेव्हा ते म्हणतील काय झालंय, तेव्हा त्यांच्याकडून ते 2 वर मागून घे. आणि ते एका वरामध्ये काय कर, तर भरताला राज्य माग आणि दुसऱ्या वरामध्ये रामाला काय माग, 14 वर्षाचा वनवास माग. ते म्हणते हे कशासाठी म्हणे, भरताला राज्य माग ही गोष्ट खरी आहे, पण रामाला वनवास कशासाठी? अगं म्हणे तू काही वेडी का खोळी म्हणे, राम इथं राहिल्यानंतर भरताला कोण राजा म्हणून स्वीकारणार आहे, ही जनता थोडी स्वीकारणार आहे म्हणे. राम हा जनतेच्या गळ्यातला ताईत आहे, तो बाहेर गेल्याशिवाय भरताला सुखाचं राज्य करताच येणार नाहीये. त्यामुळे तू त्या काय कर, तर त्याला 14 वर्षाचा वनवास मागून घे. असं म्हटल्यानंतर ही गोष्ट काय करते, कैकेयीला पटते आणि ती मग त्याप्रमाणे त्या अंतपुरामध्ये जाते, काळी वस्त्र नेसते, केस मोकळे सोडते, रडून रडून आपले डोळे सुजवून घेते आणि तिथे बसून राहते. आणि इकडे नंतर काय होतं की इकडे दशरथ राजा काय करतो, सगळीकडचं सगळी आवराआवर झाली, सगळ्यांना सगळ्या आज्ञा देऊन झाल्या, सगळी तयारी झाल्यानंतर कैकेयीच्या महालामध्ये येतो. आणि कैकेयीच्या महालामध्ये आल्यानंतर पाहतो तर कैकेयी काय झालेली आहे, अतिशय दुःखी झाली आहे, कष्टी झालेली आहे, रडलेली आहे. ते तिला विचारतात बाळ तुला काय झालं म्हणे, तू का रडतेस अशी, काय घडलंय काय तुला असं. तेव्हा ती म्हणते काहीही उत्तर देत नाही, अजून रडायला सुरुवात करते. तेव्हा दशरथ राजा म्हणतो अगं झालंय काय तुला, तू अशी रडतीयस काय, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे ते माग, मी तुला द्यायला तयार आहे. ती म्हणते खरंच देणार आहात तुम्ही? हो म्हणे, तू माग तर म्हणे, तुला पाहिजे ते मी द्यायला तयार आहे, मी आज अयोध्येचा राजा आहे दशरथ, तुला हवंय ते मागते देते. ते म्हणे नक्की देणार आहे तुम्ही? हो म्हणे. म्हणे घ्या बरं तुम्ही तुमच्या रामाची शपथ. तेव्हा तो म्हणतो हो म्हणे, मी माझ्या रामाची शपथ घेतो आणि तुला सांगतो तुला काय पाहिजे ते माग, मी तुला द्यायला तयार आहे म्हणे. असं म्हटल्यानंतर ती म्हणते मला तुम्हाला जे 2 वर तुम्ही मला दिलेले आहेत ती आता मागायची वेळ आलेली, मला ते 2 वर हवे आहेत. दशरथ राजा म्हणतो ठीक आहे, तू माग म्हणे, तुला कुठले 2 वर हवेत ते मी द्यायला तयार आहे म्हणे. ते पहिला वर म्हणते माझा पहिला वर असा आहे की हे जे राज्य आहे ते माझ्या भरताला द्यावं. आणि दुसरं राज्य माझा वर आहे रामाला 14 वर्ष वनवासाला, दंडकारण्यामध्ये वनवासाला पाठवावं. असं म्हटल्यानंतर हा जो दशरथ राजा आहे तो म्हणतो अगं हे काय मागतेस तू, हे काय मागणं झालं का म्हणे. म्हणे हे ठीक आहे की रामाला भरताला राज्य द्या, पण रामाला का वनवास. ती म्हणते मला माहिती नाहीये म्हणे, तुम्ही सांगितलं होतं की मला काय दे म्हणून, पाहिजे ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे आणि तुम्ही रामाची सुद्धा शपथ घेतलेली आहे, त्यामुळे हे 2 वर मला तुम्ही हवे आहेत. राजा खूप दुःखी होतो, खूप कष्टी होतो आणि तो अक्षरशः तिथे अशी मूर्छा येऊन पडतो. तो म्हणतो अगं तू काय मागतेस, तू काय देईल तुला मी, अगं तू काय आई आहे का वैरिणी आहेस म्हणे तू,
असं कशासाठी काय गोष्टी मागतेस, असं म्हणून तो अति दुःखी होतो, कष्टी होतो आणि तिथंच अशी मूर्छा येऊन पडून जातो. रात्रभर राजा तिथेच तसाच अवस्थेत असतो. त्याला कळतच नाही आपण काय करतोय. कसं माझा अतिशय प्राणप्रिय जो माझा राम आहे, जो माझा हृदयाचा तुकडा आहे, ज्याला मी माझ्या नजरेच्या ओढून हालू सुद्धा देत नाहीये, अशा रामारायाला 14 वर्ष वनवासात पाठवायचं, ही कल्पनाच दशरथ राजाला काय होते, सहन होत नाही. तो खूप दुःखी होतो आणि दुःखी झाल्यानंतर तिथंच मूर्छा येऊन पडतो. इकडे सकाळ होते, सगळीकडे परत तयारी सुरू झालेली असते. रामाला राज्याभिषेकाची इकडे सगळी तयारी, सनई वाजायला लागतात, चौघडे वाजायला लागतात, आचारी वेगवेगळे पदार्थ पक्वान्न तयार करायला लागतात. इकडे मोठे छान सजावट सुरू झालेली असते. इकडे सगळेजण आपल्या आपल्या पूजेचे साहित्याची तयारी चालली असते, राज्याभिषेकाची. सगळे ऋषी पौराहित्य सगळे जमा होऊन राज्याभिषेकाची तयारी करत असतात. सगळीकडे अगदी नुसती लगबग चाललेली असते. आणि अशा वेळेस काय होतं, तर राजा मात्र इथं मूर्छित मूर्छित होऊन पडलेला आहे. ग्लानी आलेली आहे त्याला. आणि त्याच वेळेस तिथे ती काही म्हणते की बोलवा तुमच्या रामाला आणि सांगा म्हणे ते. दशरथ राजा काहीही बोलू पाठत नाही आणि मग तीच दासीला निरोप पाठवती, जा रामाला बोलावून आणा म्हणून. आणि रामाकडे मग निरोप जातो की दशरथ राजाने तुम्हाला बोलवलंय. रामही सकाळची वेळ असते, छान त्याची आवरावर सुरू झाली असते. आता राज्याभिषेक होणार असतो, राजमुकुट डोक्यावर चढणारा असतो आणि त्याप्रमाणे सगळी तयारी तो करतो. आणि तयारी करत असताना जेव्हा आपल्या वडिलांचा निरोप येतो, त्याला वाटतं की आता मला जे बोलवलं आहे ते कशासाठी बोलवलं आहे, आशीर्वाद घ्यायला बोलवलं असावं. म्हणून ते तिथे येतात. पाहतात तर राजा मूर्छित होऊन पडलेला आहे. राणी अशा अवस्थेमध्ये आहे, डोळे सुजलेले आहेत, केस मोकळे सोडलेले आहेत, रडत आहे, अंगावरती काळी वस्त्र परिधान केलेली आहे. आणि मग त्यावेळेस ते आपल्या तातांना विचारते, ताता काय झालंय, काय झालंय, का तुम्हाला झालंय. त्यांना जवळ घेतो, उठवायचा प्रयत्न करतो, पण ते फक्त त्यांच्या डोळ्यातून अश्रू घळघळ घळघळ वाटत असतात. सांगा ना, कशासाठी बोलवले मला, काय तुम्हाला सांगायचंय सांगा, राम विचारतोय. तेव्हा काही म्हणते, ते नाही सांगू शकणार आहे तुला. ते म्हणतात, का बरं नाही सांगू शकणार, मी तर त्यांचा अतिशय आज्ञाधारक मुलगा आहे, त्यांनी मला जे काही सांगाल ते मी माझी ऐकण्याची तयारी आहेत. मग अशा वेळेस ते का बरं नाही सांगू शकणार म्हणे मला. असं म्हटल्यानंतर ते म्हणतात, तरीही ते सांगणार नाही, मीच सांगते तुला. म्हणजे याचा अर्थ मी मुलगा म्हणून कुठंतरी कमी पडलो आहे असं मला वाटतं, की जे माझे वडील मला सांगू शकत नाही आहेत. आणि म्हणते, बोल आई म्हणे, काय म्हणणं आहे. तर ते सांगतात की तुझ्या वडिलांची अशी इच्छा आहे की तू 14 वर्ष वनवासाला जावं आणि हे राज्य भरताला द्यावं. असं म्हटल्यानंतर राम म्हणते, एवढंच ना, मग ठीक आहे म्हणे. ते वडिलांना जवळ घेतात, म्हणतात, काही कवचना मी वचनाला बांधील आहे, मी तुमच्या इच्छेच्या पुढे नाही, मी आनंदाने 14 वर्ष वनवासाला जायला तयार आहे. पहा, म्हणजे ज्या मुलाच्या मुकुटावरती आता राजमुकुट काही तासात चढणार आहे, त्याला आता काय करायचंय, वल्कल धारण करून वनवासाला निघायचं आहे. इतका मोठा आघात झालेला असताना सुद्धा तो आपल्या मनावरती संयम ठेवतोय आणि राजाची समजूत काढतोय, तुम्ही अजिबात दुःखी होऊ नका, कष्टी होऊ नका, तुम्ही हे राज्य आनंदाने भरताला द्या आणि मी 14 वर्ष वनवासात जायला तयार आहे. आणि राम तिथून निघतात आणि राग निघतात आणि कौसल्याच्या महाल येतात. कौसल्या माता खूप आनंदात असते, सगळी तयारी करत असते, ती आता राजमाता होणार असते. सगळीकडे अगदी छान लगबग चाललेली असते. आणि त्याच वेळेस तिथे रामराया येतात आणि दर्भासनावरती बसतात. दर्भासन म्हणजे काय, तर गवताची केलेलं जे आसन असतं त्याला दर्भासन म्हणतात. तेव्हा कौसल्या म्हणते, अरे तू राजसिंहासनावर बसणार आहे आणि हे दर्भासनावर काय बसलास, उठ उठ म्हणे. तर म्हणतो, नाही आई, इथून पुढे मी दर्भासनावरच बसणार आहे. ते म्हणते, अरे काय बोलतोयस तू, काय झालंय म्हणे, असं का बोलतोयस. तेव्हा ती म्हणते, आई म्हणे, मी आता
वनाचा राजा होणार आहे, मी वनाचं राज्य करण्यासाठी इथून जात आहे असं ती सांगते. आणि असं म्हटल्यानंतर त्या कौसल्य मातेवरती वीज कोसळावी असा आघात होतो. ती खूप रडायला लागते, खूप दुःख होते आणि खूप खूप आक्रोश करायला लागते. असं कसं घडलं? ज्या आत्ता माझा राम राजा होणार होता तो आता वनवासी कसा होणार आहेस? मग राम तिला समजून सांगतो, आई तू काही काळजी करू नकोस. तेव्हा ते कौसल्या माता म्हणते, मी पण तुझ्या बरोबर येणार आहे, मी पण तू तिच्या जातील, तिच्याशिवाय माझं जीवन रिकाम आहे, मी नाही राहू शकत इथे. तेव्हा तो समजून सांगतो, आई तू असा विचार करू नकोस, तुम्ही वनवासात जात आहे पण आपले तात इथे आहेत, त्यांची काळजी घ्यायला तू इथं थांबलंच पाहिजे, तुझ्याशिवाय तातांची काळजी कोण घेणार आहे असं तिला सांगतात. आणि तू इथं राहा, मी 14 वर्ष संपले की मी बरोबर परत इथे येतो असं तिला सांगतात. आणि अशी दुःखी कष्टी राजमाता झाली आहे ती कौसल्या माता. आणि ती आपलं अश्रूच्या व्यक्त करते आहे. ही कौसल्या आहे ना, ही दशरथ राजाची पहिली पत्नी आहे, पट्टराणी म्हणतात तशी. ती कोसल देशाची राजकन्या होते आणि ती अतिशय सद्गुणी आहे. पहा, शांत आहे आणि मुख्य म्हणजे धर्मपरायण आहे, धर्माप्रमाणे वागणारी आहे आणि कारुण्यमयी आहे. त्याचप्रमाणे आपल्या मुलाच्या अभिषेकासाठी उत्सुक असलेली जेव्हा आपला मुलगा वनवासात जायला निघालेला आहे तेव्हा ती अतिशय दुःख करते. तिला सगळं तिचं आयुष्य हे शोकमय झाल्यासारखं वाटतंय आणि त्याप्रमाणे ती दुःख करते, विलाप करते. आणि रामराया तिचे समजूत घालून आता सीतेचा निरोप घेण्यासाठी आलेले आहेत. आणि सीतेचा निरोप घेण्यासाठी तिथे आल्यानंतर सीता ती पण अशी छान मस्त आता ती राणी होणार आहे, पट्टराणी सम्राज्ञी होणार आहे. तिच्या भोवती तिच्या सगळ्या मैत्रिणी जमलेल्या आहेत, तिच्या दासदासी आहे, त्यांच्या घराण्यात चालली आहे, सगळ्याजणी तिची चेष्टा करतात आहेत, मस्करी करतात आहेत. ती विचार करते मी कोणती साडी नेसू, कोणते दागिने घालू, असं कोणती माझी केशभूषा कशी करू, वेशभूषा कशी करू, अशी तिची चर्चा चाललेली आहे. आणि तेवढ्यात तिथे राम तिथे आले आहेत. चेहरा त्यांचा उदास झालेला आहे आणि ते पाहिल्यानंतर ते रामाराव्याला ती सीता विचारते, का हो म्हणे, काय झालं म्हणे, तुम्ही एवढे उदास का, नाराज का? तेव्हा ते म्हणतात, मी तुझा निरोप घ्यायला आलो आहे. तेव्हा ती कसला निरोप म्हणे, काय झालं म्हणे? तर तेव्हा तिला सांगतात की मी आता 14 वर्षासाठी वनवासात जात आहे. असं म्हटल्यानंतर तिला खूप वाईट वाटतं. ती म्हणते, असं कसं म्हणे घडलं म्हणे, वनवासात कसे काय तुम्ही निघाला म्हणे? आणि ती म्हणली, तर तुम्ही वनवासात जाणार असाल तर मी सुद्धा तुमच्या बरोबर वनवासामध्ये येणार आहे. जेथे राघव तेथे सीता, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, तुम्ही जिथे जाणार आहात तिथे मी येणार आहे. तेव्हा राम तिला समजून सांगतात, अगं मी वनवासात चाललोय, पर्यटनाला नाही चाललेलो आहे. तिथं कितीतरी ते वनवासामध्ये कितीतरी दगड आहे, माती आहे, खाच आहे, खळगे आहे, ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे. तू एक राजकन्या होतीस आणि आता राणी झालेली आहेस, तुला या सगळ्या गोष्टीची सवय नाही आहे म्हणे, तिथं महाल नाही आहे, तुला कुटीमध्ये राहावं लागणार आहे. तरी ती म्हणते, जिथं तुम्ही राहाल तिथं मी आनंदाने राहायला तयार आहे असं सांगते. तरी ते सांगतात की म्हणे, अगं तिथं खूप राक्षस आहेत, हिंस श्वापद आहेत, हे सगळे तिथं आहेत आणि मग तिथं कसं काय तू राहणार आहे, तुझा कसा काय तिथं पाडावा लागणार आहे, तर तू तिथं काही येऊ नकोस. तर ती म्हणते, मग तुमच्या ज्या खांद्याला जे काही धनुष्य बाण लावलेलं आहे, धनुष्य लावलेलं आहे, ते काही शोभेचं आहे का म्हणे? तुम्ही माझं संरक्षण करू शकणार नाही का? माझ्या वडिलांनी एवढा पण लावून हा जो राजपुत्र निवडला आहे, तो कशासाठी निवडला आहे? तो पराक्रमी आहे, शूर आहे, धैर्यवान आहे, शौर्यवान आहे, बलवान आहे, म्हणूनच निवडलेला आहे ना. तर मी तुमच्याबरोबर जिथे असाल तिथे मी अगदी सुखात राहणार आहे आणि तुम्ही माझे संरक्षण करू शकाल याची मला खात्री आहे. त्यामुळे तुम्ही जिथे जाल तिथे मी राहणार आहे
असं म्हटल्यानंतर रामाचं काहीच काय होतं चालत नाही. आणि ती म्हणते ठीक आहे म्हणे, तू जशी म्हणशील तसं. असं म्हटल्यानंतर ती तिथून पुढे निघतात येतं. आणि त्या लक्ष्मण येतो. लक्ष्मणाच्या कानावर ही गोष्ट गेलेली असतो. तो अतिशय चिडतो, संतापतो. लक्ष्मण कसा आहे, शीघ्र कोपी आहे, पटकन त्याला राग येतो. रामासारखा संयमी नाही येतो. तो म्हणतो काय म्हणे, कुठे चालला म्हणे तू, वनवासात? का बरं वनवासात चाललेला आहे? कोणी सांगितलं तुला वनवासात जायलाय? अजिबात तू वनवासात वगैरे जायचं नाही म्हणे. म्हणे एका श्रीलंपट राजाने तुला दिलेली ती आज्ञा आहे. अशा व्यक्तीचं तू ऐकतोस काय म्हणे. चल आपण युद्ध करू म्हणे. तू तयार नसेल तर मी तयार आहे म्हणे त्यांच्याशी युद्ध करायला, पण तू अजिबात वनात जायचं नाहीस. असं म्हटल्यानंतर लक्ष्मणाला समजून सांगतात की नाही नाही, अशी कोणतीही तू गोष्ट करणार नाहीस. ना तू तातांशी युद्ध करणार आहेस, ना त्यांना कुठेही विरोध करणार आहे. आणि मी तर मुळीच करणार नाही. मला त्यांनी दिलेलं जे काही वचन आहे ते वचन पाळण्यासाठी मी आता इथून पुढे वनात जाणार आहे. असं म्हटल्यानंतर त्याचा म्हणे मग ठीक आहे, तू जिथं जाणार आहे तिथं मी सुद्धा येणार. मी तुला सोडून एकही क्षण राहू शकत नाही. आपल्याला माहित आहे की मी तुम्हाला गोष्ट सांगितली की तो लहान असताना, बाळ असताना सुद्धा रडत होता आणि त्याला पाळण्यात ठेवलं रामाच्या, की त्याचं रडणं थांबलेलं आहे. म्हणजे त्यांचे ऋणानुबंध अगदी लहानपासून जन्मजन्मीचे आहेत. पाळण्यात सुद्धा ते एकमेकाला सोडून राहिले नाहीयेत. विश्वामित्रा जेव्हा रामाला न्यायला आले होते तेव्हा लक्ष्मण पण त्यांच्याबरोबर गेलेला होता. आणि आता वनात कसं काय रामाला सोडायचं, नाही का? तेव्हा रामराया म्हणतात की म्हणे तू माझ्याबरोबर ये, पण आधी तुझ्या आईला सुमित्रा राणीला विचारून ये. तिने जर तुला परवानगी दिली तर तू नक्कीच काय कर, तू माझ्याबरोबर ये. आणि मग तो सुमित्रेची परवानगी घेण्यासाठी येतो. आता सुमित्रा म्हणजे काय? सुमित्रा याच्यामध्येच अक्षर लिहिलेली आहेत. सुमित्रा म्हणजे चांगली मैत्रीण. अतिशय सज्जन, चांगली, सालस, गोड अशी आपली मैत्रीण जसे म्हणजे सुमित्रा. ती पण कशी आहे, संयमी आहे, बुद्धिमान आहे. त्याचप्रमाणे ती निस्वार्थ आहे, तिला कसल्याच प्रकारचा स्वार्थ नाही आहे. आणि ती काय करणार आहे, ती आपली विवेक बुद्धी जागरूक ठेवून विचार करणारी अशी आहे. ती जेव्हा लक्ष्मण म्हणतो की मी रामाबरोबर जाणार आहे, तेव्हा ती लगेच त्याच्याबरोबर जायला परवानगी देते. कारण तिला माहित असतं की रामाला सोडून आपला मुलगा राहूच शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो फक्त रामाचंच ऐकतो, रामाच्याच आज्ञा पाळतो, बाकी कोणाच्याही पाळत नाहीये. जर लक्ष्मण इथे राहिला तर कैकेयीचे आणि त्याचे सतत वादविवाद होणार आहे. घरात सतत वाद होणार, तंटे होणार, भांडणं होणार. त्यापेक्षा आणि इथं राम नाहीये की त्याला समजून सांगणारा. त्यापेक्षा जर तिकडे गेला तर ह्या सगळ्या गोष्टी टाळतील. त्यामुळे ती आपल्याला सांगते की तू पण रामात जा. जिथं राम आहे तिथं अयोध्या आहे. त्यामुळे तू रामाबरोबर जायला काही हरकत नाही. तू तुझी काळजी घे आणि रामाची आणि सीतेची सुद्धा तू काळजी घे, असं सुमित्रा त्याला सल्ला देते. आणि त्याप्रमाणे आता लक्ष्मण सुद्धा वनात जायला निघालेला आहे. आणि मग हे सगळे जण जातात आणि आपल्या वडिलांची आज्ञा घेण्यासाठी आता वनात निघायचंय. आज्ञा घेण्यासाठी तिकडे दशरथ राजाकडे येतात. दशरथ राजाला नमस्कार करतात आणि वनात जायची परवानगी मागतात. तेवढ्यात तिला कैकेयी माता काय करते, रामाच्या हातात वल्कल आणून देते की आता वनवासात जायचं तर हे राजवस्त्र नेसून नाही जायचे, तर ही वल्कल घालून जायची आहे. आणि जसे रामाला दिले जातात तसे ती सीतेला पण देते. तेव्हा राजा खूप चिडतो आणि म्हणतो, अगं तू किती वैरिणी आहेस, किती दुष्ट आहेस म्हणे. तू का फक्त वनवासात पाठवायचा जो निर्णय आहे तो फक्त रामालाच वनवासात पाठवायचंय, सीतेला नाही म्हणे. त्यामुळे सीता जरी रामाबरोबर चाललेली असते तरी ती अशी वल्कल घालणार नाही. तर तिला तिचे सगळे राजवस्त्र तिच्याबरोबर दे, तिचे सगळे अलंकार तिच्याबरोबर घेऊन जाऊ दे. असं म्हटल्यानंतर कैकेयीचं तिथं काही चालत नाही. आणि मग हे तिघही जण त्या काय करतात, त्यांची परवानगी घेतात.
आणि परवानगी घेतल्यानंतर हे सगळेही तिघं आता वनवासाला जायला निघालेले आहेत. सगळी जी अयोध्या नगरी अतिशय दुःखी कष्टी झाली आहेत. आत्ता काही काळापूर्वी सगळीकडे आनंद उत्साह होता, तिथे सगळीकडे आता अवकळा पसरली आहेत. सगळी जनता रडतीये, दुःखी झाली आहे, कष्टी झाली आहे आणि सगळ्यांना खूप वाईट वाटतंय. आणि सगळेजण म्हणतात राम जर वनवासात जाणार असेल तर आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर वनवासात जाणार आहोत, आम्ही इथे राहणार नाहीत. आणि सगळ्या प्रकारे अशा प्रकारे सगळ्यांची वनवासात जाण्यासाठी तयारी झालेली आहे. तर आपण आता आज इथेच थांबूया आणि पुढची कथा मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार. कशा वाटतात तुम्हाला ह्या रामाच्या कथा? आवडतात का? आवडत असतील तर नक्कीच तुम्ही त्या ऐकाच, पण इतरांनाही पाठवा. तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्स बॉक्समध्ये द्या, सूचना सांगा. आणि अजून जर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.